श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ घर आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? होळीचा हा सण जवळ येतोय. आनंदाचा, रंगाचा आणि उत्साहाचा हा सण. पण तुम्हाला माहीत आहे का की याच होळीच्या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकू शकते. अनेक जण कळत न कळत अशा काही गोष्टी खातात ज्या होळीच्या पवित्र अग्नीच्या ऊर्जेला नकारात्मक बनवतात. आज मी तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहे जो होळीच्या दिवशी तुमच्या ताटात चुकूनही नसावा, नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा पदार्थ माहीत असणे तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्यावर देवाची कृपा होईल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. होळी म्हणजे केवळ रंगाची उधळण नाही. होळीच्या दिवशी वातावरणात प्रचंड ऊर्जा असते. आपल्या ऋषीमुनींनी होळीच्या अग्नीला हवन मानलं आहे. या दिवशी आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याचा थेट संबंध आपल्या नशिबाशी आणि आरोग्याशी असतो. होळीच्या दिवशी अन्न सात्विक असावे लागते. या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करणे म्हणजे साक्षात नकारात्मक शक्तींना निमंत्रण देणे होय. तुम्ही काय खाता यावरच तुमची पुढची पूर्ण वर्ष अवलंबून असतात. या दिवशी अन्नाचे महत्त्व इतके आहे की जर तुम्ही चुकीचे अन्न खाल्ले चुकूनही, तर तुमच्या घरातील सकारात्मकता नष्ट होऊन कलह सुरू होतात. आता तुम्ही म्हणाल, मग खाऊ नये असा तो पदार्थ कोणता? बघा, होळीच्या दिवशी बाजारामध्ये अनेक भेसळयुक्त आणि तामसिक पदार्थ मिळतात. पण एक असा पदार्थ आहे जो आपण श्रद्धेने खातो, पण तो होळीच्या दिवशी तुमच्यासाठी विष ठरू शकतो. अनेकांना वाटते की हा पदार्थ शुभ आहे, पण होळीच्या रात्रीची ऊर्जा त्या पदार्थाच्या गुणधर्मांना पूर्णपणे उलट करून टाकते. हा पदार्थ खाल्ल्याने घरातील आर्थिक ओढाताण सुरू होते आणि आजारपण येते. तो पदार्थ कोणता आहे हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सप्तधान्य उपाय सांगणार आहे. यामुळे तुमचे घर सुरक्षित राहील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची नजर आहे किंवा होळीच्या दिवशी काही वाईट होऊ नये, तर हा उपाय नक्की करा. होळीच्या दिवशी सकाळी 7 प्रकारचे धान्य गहू, तांदूळ, मूग, उडीद, चणे, तीळ आणि बाजरी एकत्र करा. हे धान्य एका लाल कपड्यात बांधून तुमच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा. त्यानंतर रात्री होळीच्या अग्नीत यातील एक मूठ अर्पण करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता जळून खाक होईल. आता वेळ आली आहे त्या पदार्थाचा खुलासा करण्याची. होळीच्या दिवशी उडीद डाळीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ जसे की वडा किंवा तिखट पदार्थ खाणे अत्यंत अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी उडीद हे राहू आणि केतूच्या नकारात्मक ऊर्जांना आकर्षित करते. अनेक लोक होळीच्या दिवशी दही वडा खातात, पण हे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बिघडू शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी उडीद वडे टाळा आणि त्याऐवजी सात्विक अन्नाचा आस्वाद घ्या. मित्रांनो, होळीच्या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत संवेदनशील असते. आपण सर्वजण एकाच रंगात न्हाऊन निघतो, पण तुम्हाला माहीत आहे का
की तुमच्या राशीनुसार काही विशिष्ट रंगाचा वापर आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेतल्यास होळीची सकारात्मक ऊर्जा दुप्पट होऊ शकते. चला पाहूया तुमची राशी तुम्हाला काय सांगते. अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह आणि धनु. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह भरपूर असतो. होळीच्या दिवशी तुम्ही खूप उत्साही असता, पण अतिउत्साहामुळे काही चुका घडू शकतात. काय करावे सांगते. तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रंगाचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रहाची कृपा होईल. सावधानता. अति गडद लाल रंग टाळा, कारण तुमच्यातील राग वाढू शकतो. दुसरं, पृथ्वी तत्वाची रास, जसे की वृषभ, कन्या, मकर. तुम्ही स्वभावाने स्थिर आणि व्यावहारिक आहात. होळीच्या दिवशी तुम्हाला मनाची शांती हवी असते. काय करावे सांगते. हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचा वापर करा. हे रंग तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि स्थिरता घेऊन येतील. सावधानता. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. तुमची वाणी गोड ठेवा. तिसरी राशी, वायू तत्वाची राशी, मिथुन, तूळ आणि कुंभ. तुम्ही चंचल आहात. तुम्हाला बदल आवडतात. होळी तुमच्यासाठी नवीन विचारांचे द्वार उघडू शकते. काय करावे तर आकाशी किंवा गुलाबी रंगाची निवड करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि विचारात स्पष्टता येईल. सावधानता. जास्त गोंगाटाच्या ठिकाणी जाणे टाळा. शांत चित्ताने विचाराने होळी साजरी करा. जलतत्वाची राशी, कर्क, वृश्चिक आणि मीन. तुम्ही भावुक आहात. होळीच्या दिवशी तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव लवकर पडू शकतो. काय करावे सांगते. गुलाबी किंवा रुपेरी, सिल्वर व्हाईट रंगाचा वापर करा. हे रंग तुमच्या संरक्षणासाठी कवच बनतील. सावधानता. ओळखीच्याच व्यक्तींसोबतच होळी खेळा. अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ किंवा पेय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगा. मित्रांनो, होळीच्या दिवशी केलेली छोटीशी कृती वर्षभर तुमच्या पाठीशी उभी राहते. तुमच्या राशीनुसार होळीच्या पवित्र अग्नीत लाभ घेण्यासाठी हे तोडगे नक्की करा. मेष, सिंह आणि धनु रास, अग्नितत्व राशी. तोडगा सांगते ऐका. होळीच्या अग्नीत 3 लवंगा आणि थोडी गुळाची खडी अर्पण करा. फायदा. हे केल्याने तुमच्यातील अकारण राग शांत होईल आणि शत्रूंवर विजय मिळेल. दुसरी रास, वृषभ, कन्या आणि मकर, पृथ्वी तत्वाची राशी. तोडगा. 1 मूठभर काळे तीळ होळीच्या अग्नीमध्ये आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून अर्पण करा. फायदा. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि नोकरीतील अडथळे दूर होतील. तिसरी रास, मिथुन, तूळ आणि कुंभ, वायू तत्वाची रास. होळीच्या दिवशी 5 विड्याची पाने होळीच्या अग्नीत अर्पण करा. तुमच्या निर्णयातील गोंधळ दूर होईल आणि मानसिक शांती मिळेल. नवीन व्यवसायासाठी हे खूप शुभ मानले जाते. 4. कर्क, वृश्चिक आणि मीन, जलतत्वाची रास. तोडगा सांगते ऐका. होळीच्या अग्नीत थोडे तांदूळ आणि दूध अर्पण करा. सावधानपणे अग्नीच्या जवळ जाऊ नका. फायदा. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एक विसरता न येणारी सत्य घटना आहे. आता सांगते ऐका. जिथे नियमांचा उल्लंघनाने होत्याचे नव्हते झाले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जी आजही माझ्या डोळ्यासमोरून हटत नाही. ही घटना अनेक वर्षांपूर्वी आहे. माझ्या ओळखीचे एक कुटुंब होते. ते खूप आनंदी, समृद्ध आणि धार्मिक होते. त्यांच्या घरात कधीही कोणाशी वाद झाला नव्हता.
एकदा होळीचा सण होता. त्या घरातल्या काही तरुण सदस्यांना जुन्या परंपरा आणि नियमांवर फारसा विश्वास नव्हता. होळीच्या दिवशी त्या घरामध्ये मोठ्या व्यक्तींनी, वडीलधाऱ्यांनी सर्वांना बजावून सांगितले होते की आजच्या दिवशी अमुक पदार्थ खाणे टाळा, चुकूनही बनवू नका किंवा खाऊ नका. पण त्या मुलांनी हे सगळे जुने विचार आहेत असे म्हणून ते ऐकले नाही. त्यांनी तो पदार्थ मोठ्या आवडीने बनवला आणि खाल्ला. आणि तुम्हाला माहीत आहे का काय झालं? त्याच रात्रीपासून त्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलले. ज्या घरात कधीही आवाज झाला नव्हता तिथे अचानक कलह सुरू झाले. घरातल्या एका सदस्याचा अचानक त्रास होऊन लागला तर दुसऱ्याला व्यवसायात मोठी हानी सोसावी लागली. एका दिवसाच्या त्या चुकीच्या निर्णयाने त्यांच्या पुढच्या काही महिन्यांचे सुख हिरावून घेतले. जेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही त्या दिवशी ते खाल्ले होते ना? ते थक्क झाले, कारण त्यांनाही तेच वाटत होते की हे सर्व योगायोग नव्हता, ती एक ऊर्जेची चूक होती. त्यांनी उडदापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या होत्या. मित्रांनो, मी ही गोष्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावधान करण्यासाठी सांगते. मी अनेक घरांना या एका चुकीच्या सवयीमुळे अडचणीत येताना पाहिले. त्या दिवसाची ऊर्जा आणि उडदाच्या पदार्थाचे गुणधर्म यांचा मेळ बसत नाही. तो पदार्थ तुमच्या घरातील शांतीभंग करण्याचे काम करतो. त्यामुळे तो पदार्थ कोणता आहे हे जाणून घेणं आता तुमच्यासाठी अनिवार्य आहेच. व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण पुढच्या काही मिनिटात मी त्या पदार्थाचे नाव आणि तो टाळण्याचे वैज्ञानिक कारण सांगणार आहे. तो पदार्थ आहे उडदापासून बनवलेल्या गोष्टी. तर मित्रांनो, आजपासून सावध व्हा. होळीचा सण आनंदाने साजरा करा, पण शिस्त पाळून. अशा आहे होळीच्या काही नियमांच्या गोष्टी. आशा करते की तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकते. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर असेच ज्ञानवर्धक आणि उपायकारक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.